आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 132वा भाग आहे. या कार्यक्रमाचं प्रसारण सकाळी 11 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांसह AIR न्यूज या संकेतस्थळ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर केलं जाईल. आकाशवाणी न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube चॅनलवरही याचं थेट प्रक्षेपण होणार आहे. विकसित भारताच्या निर्माणासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात जेवर इथं नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम आशियातील स्थितीचा भारतावर होणारा परिणाम या विषयावर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. देशातील तेल साठा संपत असल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियावरील वृत्तांचं केंद्र सरकारनं खंडन केलं. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य तपासणी पथकानं हे दावे दिशाभूल करणारे असल्याचं सांगत देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा LPGची कमतरता नाही असं स्पष्ट केलं. देशात इंधनाचा पुरवठा स्थिर असून त्यावर सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे. देशाची इंधनाची साठवण क्षमता सुमारे 74 दिवसांची असून सध्याचा साठा 60 दिवसांसाठी पुरेसा असल्याचं याबाबत म्हटलं आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या अनेक प्रकल्पांमुळे भूसंपादनाशी संबंधित प्रलंबित राज्यातील 28,000 प्रकरणांचा जलद गतीनं निपटारा करण्यासाठी 57 नवीन लवादांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं ही नियुक्ती करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र आपण 11:58 ऐकू शकाल. नमस्कार.